हां नाही बातम्या. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्याला सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतोय. आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन करत असतो आपण. प्रत्येकाकडे वेगळी वेगळी शस्त्र असतात. कोणाकडे तलवार आहे, कोणाकडे गन आहे, कोणाकडे मशीन गन आहे, पण आमच्याकडे लढवय्या मन आहे. आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज ठाकरे कुटुंबियांनी सुद्धा जी शस्त्रपूजा केली, त्या पूजेमध्ये बाकी शस्त्र तर आहेत, पण विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांचा कुंचला, ज्यांनी फटकारे मारले आणि आपल्या मनगटामध्ये एक चेतना पेटवली, तेच आपलं शस्त्र, त्याची पहिली पूजा केली. आणि नंतर मी आता तुमच्या सगळ्यांची पूजा करतोय, कारण तुम्ही सुद्धा माझी शस्त्र आहात. ही लढाई काही साधी सोपी नाहीये. एका बाजूला सगळे बलाढ्य अब्दाली सारखी माणसं, केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा, म्हणजे तेव्हा जशा स्वाऱ्या यायच्या आणि गावाच्या गावं नेस्तनाबूत करायची, तसं यांनी सुद्धा एक मनसुबा आखला की आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला नेस्तनाबूत करा. पण त्यांना कल्पना नाही की ही नुसती शिवसेना नाहीये, तर ही वागणूक आहे जी मला बाळासाहेबांनी दिलेली आहे. तुमचं कौतुक कसं करायचं, तुमचे ऋण कसे फेडायचे, या जन्मात तर मी फेडू शकणार नाही. तुमच्या सगळ्यांचं पाठबळ जर माझ्यासोबत राहिलं नाही किंवा नसतं, तर मी आज उभाच राहू शकलो नसतो. सगळं काही ओरबाडून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच आई जगदंबेसारखे माझ्या सोबत उभे राहिलात. त्याच्यामुळे मला या दिल्लीकरांची पर्वा नाहीये, तुमच्या म्हणजे त्यांच्या. येऊ देत, किती पिढ्या यायच्या तेवढे येऊ द्या, ते इथे गाडून त्यांच्या उरावरती मी भगवा फडकून दाखवेन. मजल दर मजल करत चाललेलो आहोत. 56 वर्ष, 57 वर्ष, मी तर म्हणेन दरवर्षी शिवसेनेला नवीन अंकुर फुटतायत. आणि आज हे भगवे जे आहेत, हे भगवे मशाली झालेले आहेत त्यांच्या. इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची मशाल बनवून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लालवाशिवाय राहणार नाही. संजय राऊतजी, आपण जे बोललात की टाटांबद्दल सांगितलं की उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणं हे फार हल्ली दुर्मिळ झाले. याचं कारण असं आहे की टाटांसारखे उद्योगपती हे अशी विरळे असतात. टाटांनी काय केलं, अनेक गोष्टी त्यांनी दिल्या, पण आपल्या रोजच्या जेवणातली लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं. आणि आत्ताचे जे उद्योगपती आहेत ते अख्खं मिठागर गिळतायत. म्हणून टाटा गेल्याची ह्याचं वाईट वाटतंय, आणि मिठागर गिळणारे जात का नाहीत याचं सुद्धा वाईट वाटतंय. जे जायला पाहिजे ते जात नाहीत, आणि जे जाऊ नयेत अशी लोक जात आहेत. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगायला पाहिजे, टाटा साहेबांची आठवण मुद्दामून सांगतो,
कारण शिवसेना प्रमुख आपल्यातून गेल्यानंतर, तसे गेलेले नाही, तिकडे प्रत्येकाच्या हृदयात शिवसेना प्रमुख आहेतच. पण टाटासाहेब घरी आले होते आमच्या कुटुंबियांची भेट घ्यायला. बराच वेळ बसले, गप्पा मारल्या आणि निघताना मला सांगितलं की उद्धव, एक लक्षात ठेव, तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. तुला जसा शिवसेना प्रमुखांचा वारसा लाभलाय तसा मला JRD टाटांचा लाभलेला आहे. आणि JRD नंतर जेव्हा मी काम सांभाळायला सुरुवात केली त्याने माझ्यावरती हा संपूर्ण कारभार सोपवला. मी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर बरेच दिवस असं व्हायचं की कोणताही निर्णय घेताना माझ्या मनात यायचं की आज JRD असते तर काय केलं असतं, आणि म्हणे मी निर्णयच घेऊ शकत नव्हतो. आणि अचानक माझ्या लक्षात आलं की अनेक वर्ष JRDने मला काम करताना बघितले, माझी शैली बघितली, माझी पद्धत बघितली, आणि त्यांचा जेव्हा पूर्ण विश्वास माझ्यावरती बसला की माझा वारसा हा रतनच पुढे घेऊन जाऊ शकेल, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावरती धुरा ठेवली. आणि तसंच तुझं आहे. जशी माझी निवड JRDने केली तशी तुझी निवड शिवसेना प्रमुखांनी केलेली आहे. शिवसेना प्रमुखांनी तुला बघितलेलं आहे. कठीण काळात तू काय करतोस, कसा लढतोस, तुझे निर्णय तू कसे घेतोस, हे बघितल्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पटली की हा माझा वारसा पुढे समर्थपणाने घेऊन जाऊ शकेल, तेव्हाच त्यांनी तुझी निवड केलेली आहे. म्हणून तुला जे ज्या वेळेला योग्य वाटेल तेच तू कर, हेच शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे आणि तेच मी करतोय. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लाथ घातली याचं कारण त्यांचं हिंदुत्व आहे, गोमूत्रधारी बुरसटलेले हिंदुत्व आहे, म्हणून मी त्यांना लाथ घातले. आणि आज या परत लोकशाहीच्या युद्धाला सुरू करताना मी तुम्हाला जाहीर प्रश्न विचारतो, मी घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? जे मी त्यांच्याशी लढतोय हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? मग जा त्या मिंद्यांना सांगा की तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही. आज त्यांनी जी काय एक जाहिरात केलेली आहे, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, पण पुढच्या 2 ओळी राहिल्या, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान. हे शेपूट हलवणारे, मी कुत्र्यांचा अपमान अजिबात करू इच्छित नाही, कारण कालच आपण पाहिलं टाटांचा सुद्धा आवडता कुत्रा, तसा मी सुद्धा कुत्र्यावरती प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे. अर्थात समोर तेजस बसलाय, तो म्हणेल बाबा हे काय बोलतोयस, पण मी लांडगा प्रेमी नाहीये. लांडग्यावरती प्रेम करणारं एवढं औदार्य माझं नाहीये. हे लांडगेत वाघाचं कातड पांघरण्याचा प्रयत्न करतायत, काय काय उघडं पडते त्यांना माहिती नाहीये, पण चाललंय आपलं. एक लक्षात घ्या की आजची लढाई आपण लढायला जातो आहोत, हे महाभारत आहे. जसं कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते, 100 होते, पांडव 5 होते. शकुनी मामा कोण आहे तुम्हाला माहिती आहे? पण कौरवांची जी मस्ती होती की तुम्हाला आम्ही सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही, तीच वृत्ती या भाजपची आहे. या देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक राहता कामा नये, फक्त आणि फक्त भाजप राहिला पाहिजे. मग सुईच्या अग्रावर जमीन जरी मावली नाही तरी सुईची अग्र तुमच्या कुठे टोचेल. आणि आता तलवारी आहेत, तुम्ही आम्हाला संपवायला निघालात, किती मस्ती करणार? ज्यांनी तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली, मी काल परवाकडे बोललो की पाप आमचं आहे की महाराष्ट्रामध्ये यांना कोणी विचारत नव्हतं, तेव्हा आम्ही यांना खांद्यावरती घेऊन पूर्ण महाराष्ट्र फिरवला. आज सुद्धा आमची इच्छा आहे की भाजपला आम्हाला राजकारणामध्ये खांदा द्यायचा आहे. ही वृत्ती संपवावीच लागेल.
मी आणि फक्त मीच, दुसरं कोणी नाही, हे नाही चालणार. पण महाभारत मी एवढ्यासाठी म्हणालो की जशी परिस्थिती अर्जुनाची झाली होती, अरे मी कोणाशी लढू, माझे सगळे आप्तसोखे माझ्या समोर आहेत, शस्त्र घेऊन उभे राहिलेले आहेत. ज्यांना मी घरातलं माझं मानलं, ज्यांना मी मोठं केलं, तीच नालायक माणसं आज माझ्यासमोर माझ्यावरती वार करायला चालून येत आहेत. मी कसा लढू? आणि म्हणून कृष्णाला अर्जुनाला गीता सांगावी लागली की शेवटी आपलं कोणी नसतं. आपल्या समोर जो उभा राहत होता आपला शत्रू, आणि आपल्या सोबत राहत होता आपला मित्र, शत्रू समोर उभा आहे त्याच्याकडे न बघू नकोस, त्याला पहिला तुला ठेचलाच पाहिजे, ठेचावाच लागेल. आणि ही शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकार जे नेहमी सांगायचे की कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला, कारण अर्जुन गर्भगळीत झाला, कसा लढू? मग तेव्हा कृष्णाला त्याला बळ द्यावं लागलं आणि मग अर्जुन उभा राहिला. कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला, पण अंमलात आणली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांच्या सुद्धा अंगावरती सगळे आप्तसोखे आले होते, आपलीच लोक आली होती, पण महाराजांनी बघितलं नाही हा कोण आहे. जो स्वराज्यावरती चालून येतो तो माझा शत्रू, त्याला त्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे. तशीच ही लोक ही आज आपल्या अंगावरती चालून येत आहेत. यांना यांचा राजकारणामध्ये शिरच्छेद केलाच पाहिजे, करावाच लागेल. आणि एवढं मोठं दैवत आपलं छत्रपती शिवाजी महाराज, हे भाजप आणि मोदींना वाटतंय हे मतं मिळवणारे मशीन आहे, मशीन नाही, ते आमचं दैवत आहे. अरे आपण जय श्रीराम बोलतो, पण पुराणामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले. आज सुद्धा आपण दसरा, श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून आपण तो पाळतो. किती त्यांनी राक्षस मारले, किती दैत्य मारले. त्यांच्याबरोबर प्रभू रामचंद्राबरोबर वानर सेना होती, आणि आपण त्यांना देव मानतोच, आम्ही जय श्रीराम बोलतोच. पण मग आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? फार पूर्वी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला जे आले होते स्वराज्यावरती चालून, त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतोच. आपलं काय झालं असतं कोणालाच माहिती नाहीये. मग जसे प्रभू रामचंद्रांनी तेव्हा दैत्य मारले, राक्षस मारले, तसेच माझ्या शिवाजी महाराजांनी सुद्धा दैत्यच मारले, राक्षस मारले. अफजल खान सुद्धा राक्षसच होता. आणि ज्याप्रमाणे भाजप केवळ मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला, म्हणजे मतं मिळवलीत, पण नालायकानं तुम्ही पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसा खाल्लात. 8 महिन्याच्या आत तो पुतळा कोसळून पडतो आणि आम्ही त्याच्यावर मोठा पुतळा बांधू, म्हणजे काय, पुन्हा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये आम्ही पैसे घालू. आम्ही महाराजांचे पुतळे नुसते नाही उभारत, त्याची पूजा करतो. आणि आज मी तुम्हाला वचन देतोय, आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. ते आमचं दैवत आहे. होय, आम्ही आमच्या देवारामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायाची पूजा करणार. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो, तसं आम्ही जय शिवराय सुद्धा त्याच किंवा त्याहून मोठ्या आवाजामध्ये म्हणणार. जय शिवराय, जय शिवराय हा माझ्या महाराष्ट्राचा मंत्र आहे. आणि माझी तर अशी इच्छा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात पहिला प्रथम आरमार उभं केलं, म्हणून मग ते INS शिवाजी वगैरे सगळं ते आलं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तर मी मंदिर उभारीनच, पण आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलं गेलं पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये उभारलं गेलं पाहिजे. आणि मंदिर केवळ मंत्रोच्चारासाठी नाही, तर त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रसंग आहेत, ज्याला पुरावे आहेत, हे सगळे प्रसंग त्या मंदिरात आणि मंदिराच्या आजूबाजूला शिवचरित्राच्या निमित्ताने किंवा त्या दृष्टीने हे कोरले जातील किंवा दाखवले जातील. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली
राज्याभिषेक दिन आला की पुतळा साफसूफ करायचा, त्याला हार घालायचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं. हे एवढ्यापुरतं आमचं दैवत नाही, आमचं दैवत खूप मोठं आहे. दुसरा कोणता असा राजा आहे की 400 वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर एक वेळ मुर्दा पुन्हा उठून उभा राहू शकतो, एवढी ताकद दुसऱ्या कोणत्या जयघोषामध्ये आहे? मोदीजी, तुम्हाला आणि तुमच्या मिंद्या सरकारला शिवाजी महाराज म्हणजे नुसतं मतं मिळवण्याचं यंत्र वाटत असेल तर त्याचं यंत्र नाहीये, ते म्हणजे काही ईव्हीएम नाहीये. ईव्हीएम सारखा माझ्या महाराजांचा वापर करू नका. आम्ही आमच्या दैवताचा मान राखणारच. करा, तुम्हाला किती कोणाला टीका करायची ती करा, मला परवा नाही. मी महाराजांना देव मानतो. तुम्ही मानत असाल नसाल बघून घेईल महाराष्ट्र तुम्हाला. जो महाराजांच्या मंदिराला विरोध करेल त्याला माझा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र बघून घेईल. पण हे आपलं दैवत आपण नाही पूजायचं तर दुसरं कोणी पूजायचं? मोदींची मंदिर बांधणार? आज म्हणे संघाला काहीतरी 100 वर्ष होत आहेत, या वर्षी का पुढच्या वर्षी. मला आदर आहे, भागवतांबद्दल आदर आहे, संघाबद्दल आदर आहे, संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आदर आहे. फक्त ते जे काय करतात त्याच्याबद्दल आदर नाहीये. याचं कारण मला भागवतजींना विचारायचंय की तुम्ही ज्या काही गोष्टी सांगता आहात त्या कोणासाठी सांगतात? कारण त्यांनी मध्ये सांगितलं की हिंदूंनो आता स्वसंरक्षणासाठी एकत्र या. म्हणजे काय? 10 वर्ष झाली विश्वगुरु तिकडे बसलेत, अजूनही तुम्ही हिंदूंचं संरक्षण नाही करू शकत? मग ते राजू श्रीवास्तव तो होता ना आपला, कॉमेडी करायचा, त्यांनी सांगितलं होतं एकदा की पूर्वी कसं होतं, ते गुरखे असायचे, रात्रभर राखण करायचे, जागते रहो जागते रहो मेरे भरोसे पर मत रहो. म्हणजे तुमचं रक्षण तुम्ही करा, आम्ही नालायक आहोत, तुम्ही निवडून दिलं तरी तुमचं रक्षण करू शकत नाही, तुमचं रक्षण तुम्ही करा. मग कशाला पाहिजेत मोदी?